नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे नात्यांचे धागे यूट्यूब चॅनलवरती. संध्याकाळीचे 6 वाजले होते. मी माझ्या खोलीत लॅपटॉपवर ऑफिसचे काम करत होतो. घरात शांतता होती. माझे आई-बाबा 2 दिवसांसाठी गावी गेले होते. त्यामुळे घरात फक्त मी आणि आमची कामवाली सविता होती. सविता आमच्याकडे गेल्या वर्षभरापासून घरकामासाठी येत होती. तिचे वय साधारण 25च्या आसपास असेल. दिसायला साधी पण कामाची आकर्षक. ती रोज साडी नेसून यायची. तिचे काळेभोर लांब केस, बोलके डोळे आणि हसरा चेहरा कोणाच्याही लक्ष वेधून घेईल असंच होतं. मी एव्हरी तिच्याशी फक्त कामापुरती बोलायचो. पण आज घरात कोणीच नसल्यामुळे वातावरणात थोडं वेगळं वाटत होतं. ती हॉलमध्ये फरशी पुसत होती. फरशी पुसताना तिचा साडीचा पदर बाजूला झाला होता. मी कपड्यांची इस्त्री शोधायला हॉलमध्ये आलो, तेव्हा माझं लक्ष नकळत तिच्याकडे गेला. तिने मान वर करून पाहिलं आणि आमच्या नजरा एकमेकांना भिडल्या. दादा, काही हवं आहे का? तिने विचारलं. तिच्या आवाजात एक वेगळाच मऊपणा होता. नाही, काही नाही. मी थोडं गडबडलो. तुम्ही दुपारी काही खाल्ला नाही. मी चहा बनवू का? तिने हसून विचारलं. हो चालेल ना, मी म्हणालो. ती किचनमध्ये गेली. मीही तिच्या पाठोपाठ किचनमध्ये गेलो आणि ओटायला टेकून उभं राहिलो. बाहेर मंद पाऊस सुरू झाला होता, ज्यामुळे हवा थोडी थंड झाली होती. किचनमध्ये चहा उकळत होता. सविता चहा गाळत असताना तिच्या हातात उकळत्या भांड्याला हलकंसं लागलं. आऊच! ती ओरडली. मी विचार न करता पटकन पुढे झालो आणि तिचा हात हातात घेतलो. काय सविता, लक्ष कुठे आहे तुझे? मी काळजीने विचारलो. काही नाही दादा, जरा चटका बसला. ती माझ्या अगदी जवळ उभी होती. मी तिचा हात माझ्या हातात धरून नळाच्या थंड पाण्याखाली धरला. आमचे चेहरे एकमेकांच्या खूप जवळ आले होते. तिच्या श्वासांची ऊब मला माझ्या चेहऱ्यावर जाणवत होती. तिने तिच्या मोठे डोळ्याने माझ्याकडे पाहिले. त्या नजरेत भीती नव्हती, तर ये ना बोललेली ओढ होती. नाती ही माणसाच्या दरवाजावर नाही, तर दोन मनातील समजूतदारपणा आणि आधारावर टिकून असतं. आता असं वाटतंय? मी हळू आवाजात विचारलो. आता बरं वाटतंय, दादा, ही लाजत म्हणाली. पण तिने तिचा हात माझ्या हातातून सोडवून घेतली नाही. त्या संध्याकाळी आम्ही एकत्र चहा प्यायला बसलो. मालक आणि कामवाली या नात्यातील भिंत आता गाळून पडली होती. मी तिच्या कुटुंबाबद्दल, तिच्या अडचणीबद्दल विचारपूस केली. तिच्या नवऱ्याने तिला सोडून दिली होती आणि ती एकटी कष्टाने तिचं आयुष्य जगत होती. तिचे कहाणी ऐकून मला तिच्याबद्दल खूप आदर वाटू लागला. सविता, तू खूप खंबीर आहेस, मी तिच्या हातात हात घेत म्हणालो. तिचे डोळे भरून आले होते. माझी चौकशी करणारा आणि मला समजून घेणारा कोणीच नव्हतं दादा. आज तुम्ही माझे ऐकून घेतलं, हेच माझ्यासाठी खूप आहे. पावसाचा जोर वाढला होता. वीज अचानक निघून गेली होती आणि संपूर्ण घरात अंधारा पसरला होता. सविता घाबरू माझ्या जवळ आली आणि तिने मला घट्ट पकडली. तिचं मऊ स्पर्शाने आणि अंगातून येणाऱ्या सुवासिक सुगंधाने माझ्या मनातील भावना जाग्या झाल्या. मी हळूच माझे हात तिच्या कमऱ्याभोवती गुंफले. सविता, मी तिच्या कानाजवळ कुजबुजलो. दादा, हे चुकीचं आहे ना? ती थरथरत्या आवाजात म्हणाली. माहीत नाही, पण या क्षणी मला फक्त तू हवी आहेस. मी तिची हनुवटी वर केली आणि मोबाईलचा मंद प्रकाशात तिच्या ओठांवर माझं ओठ स्पर्श केला. ती
शहारली तिने तिचे डोळे मिटून घेतली आणि माझ्या गळ्यात हात टाकले. तो क्षण अत्यंत रोमॅन्टिक, उबदार आणि एकमेकांच्या प्रेमात विलंब होणारा होता. त्या रात्रीनंतर आमचे नाते केवळ शारीरिक आकर्षणापुरते राहिले नाही. मला समजले की सविताला फक्त शारीरिक सुख किंवा तात्पुरती आधार नको होता, तर तिला समाजात सन्मान हवा होता. कोणतेही नाते हे परिस्थितीनुसार किंवा गरजेनुसार तयार होत असेल तरीही त्या प्रामाणिकपणा आणि जबाबदारी असणं आवश्यक आहे. भावनांचा आदर करणे हेच खरे प्रेम आहे. मी ठरवले की मी तिच्या परिस्थितीचा कोणताही गैरफायदा घेणार नाही. मी तिला पुढे शिकण्यासाठी आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत करायला सुरुवात केली. तिने संध्याकाळच्या शाळेत प्रवेश घेतला. मी तिला अभ्यासात मदत करू लागलो. काही महिन्यानंतर तिला एक चांगला संस्थेत छोटीशी काम मिळाला, जिथे तिला सन्मानाची वागणूक आणि चांगला पगार मिळू लागला. काही वर्षानंतर सविता स्वबळावर एक यशस्वी स्त्री बनली. आमचे मार्ग पुढे जरी बदलले तरी आमच्या मनात एकमेकांबद्दल नेहमीच एक आदरयुक्त आणि सुंदर प्रेमाची भावना राहिली. धन्यवाद. ही कथा आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुढील भागासाठी नोटिफिकेशन बेल आयकॉन नक्की दाबा. जय महाराष्ट्र मित्रांनो.